महाराष्ट्राचा 2026-27चा अर्थसंकल्प बजेट जाहीर झाल्यानंतर काही तज्ज्ञांच्या मते काही त्रुटी मांडल्या आहेत. शेती क्षेत्रातील समस्या पूर्णपणे सुटणार नाहीत. सरकारने 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली, पण तज्ज्ञ म्हणतात की शेतीची मूळ समस्या किमान आधारभाव, सिंचन बाजार व्यवस्था यावर मोठी योजना नाही. महाराष्ट्रात अजूनही विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत. त्यामुळे कर्जमाफी तात्पुरता उपाय आहे, दीर्घकालीन उपाय नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. लोककल्याण योजनेवर जास्त राजकीय फोकस काही तज्ज्ञांचं मत आहे. बजेटमध्ये लोकप्रिय योजना जास्त पण व्यापक सुधारणा कमी असं तज्ज्ञांचं मत आहे. मोठ्या प्रकल्पावर जास्त खर्च प्रस्तावित आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागावर जास्त भर, सामान्य लोकांपेक्षा मोठ्या प्रकल्पांना प्राधान्य. योजना दीर्घकालीन पण अंमलबजावणी निश्चित आहे. म्हणजे कागदावर योजना जास्त पण अंमलबजावणी कमी. शेती समस्यावर तोच उपाय नाही. लोकप्रिय योजनांना जास्त प्राधान्य, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. दीर्घकालीन आश्वासनं पण अंमलबजावणी अनिश्चित. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी या बजेटचा जनतेला किती फायदा झाला आहे हे सांगण्याचं काम चालू आहे. स्थानिक नेत्यांनी सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी किती या बजेटचा फायदा होणार आहे ते स्थानिक आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे बजेट म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम आहे. आज राज्यातील शेतकरी अजूनसुद्धा संकटातच आहे आणि हे भाजपचे आमदार 2026-27चा बजेट सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी किती लाभदायक आहे याचा कोणाचा पत्रकार परिषद घेऊन करावा, याचा खुलासा पत्रकार परिषद घेऊन करावा अशी सर्वसामान्य जनतेची व शेतकऱ्यांची मागणी आहे. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज.